नमस्कार मित्रांनो, कसा होता तुमचा ट्रेडिंगचा सेशन नक्की कमेंट करून सांगायचं आहे। तर चला आपण बघूया। तर गुरुवारी बघा मार्केटने काय केलेलं आहे, मार्केटला गॅप डाऊन झालेलं आहे। बट मी काय सांगितलेलं 22,300 ही खालच्या साईडला ब्रेक झाली तर मग खाली अगेन आपल्याला 21,800 21,700 पर्यंत टार्गेट बघायला भेटू शकतं। पण मार्केटने बघा सडनली मार्केट खाली डाऊनला ओपन झालंय। तर एवढा मोठा गॅप डाऊन झाल्यानंतर सेलिंगला बसणं हे जरा चुकीचंच आहे। तर बघा मार्केटने काय केले, खालच्या साईडला डाऊन साईडला ओपन होऊन पण इथे एवढी मोठी रेड कॅन्डल बनवलेली आहे। बट आणि काय केले, खालच्या साईडला जी सेलर साईडची लिक्विडिटी होती ही मार्केटने इथे ग्रॅब केलेली आहे। सडनली मार्केटने काय केले, वरच्या साईडला ब्रेकआउट देऊन मार्केट न थांबता वरच्या साईडला गेलेलं आहे। तर बघा मंडेसाठी बघा काय असू शकतं। तर गुरुवारी बघा मी ह्या कॅन्डलला ट्रेड घेतलेला आहे 22,300। जसा वरच्या साईडला ब्रेक झाला तर मी इथं ट्रेड घेतलेला सी साईडला। टार्गेट तुम्ही बघू शकता 300 पॉईंटचं मी टार्गेट घेतलेलं आहे। 1:4चा आपण रेशो गुरुवारी घेतलेला आहे। तर उद्यासाठी काय असू शकतं, मंडेसाठी काय असू शकतं हे आपण बघूया। मंडेसाठी 22,800 हा खूप स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे। इथे जर गॅप अप ओपनिंग झाली तर मग 22,930 किंवा 22,900 हा जर वरच्या साईडला ब्रेक झाला तर 23,000 आणि 23,000 नंतर मग 23,200 मार्केट उद्यासाठी बघायला भेटू शकतं। अदरवाईज मार्केट असंही करू शकतं 22,800 हा खूप स्ट्रॉंग आहे। मार्केट खाली इथं डाऊनला येऊ शकतं 22,600 येऊन मार्केट अगेन 22,800 जाऊ शकतं, 22,900 किंवा मग इथं 23,200 पर्यंत पण जाऊ शकतं। तर उद्यासाठी काय, इंट्राडे हाय वरच्या साईडला ब्रेक झाला तर 23,000 23,200 आणि जर खाली आला तर 22,600 इथे जर चांगला बुलिश साईडला एखादी कॅन्डलस्टिक पॅटर्न वगैरे बनवला तर इथून आपण एक बाईंगसाठी बघू शकतो 22,800 वरच्या लेवल्स। जर 22,600 खालच्या साईडला ब्रेक झाला तर मग अगेन 22,300 आपल्याला उद्याच्या ट्रेडिंगच्या सेशनमध्ये बघायला भेटू शकतं। तर बँक निफ्टी काय असणार आहे बघूया चला। बँक निफ्टी पण बघा, बँक निफ्टी मी जसं बुधवारच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, मार्केट जर डाऊनला आला तर 50,000चा खूप स्ट्रॉंग सपोर्ट आहे। मग गॅप डाऊन ओपनिंग झाली पण ही कॅन्डल बघा किती मोठी झाली, तर इथे सेलिंगला बसणं कठीण होतं। तर बघा मार्केटनी 50,000चा सपोर्ट घेतला आहे, मार्केटने सडनली वरच्या साईडला ब्रेकआउट दिलेलं आहे। तर ह्या कॅन्डलवरती आपण इथे एंट्री करू शकतो असतो। हा हॅमर आहे, हा जसा 50,000 वरच्या साईडला जसा ब्रेक केलाय तसा बघा आपल्याला इथे एक एंट्री भेटलेली। आपला एसएल बघा, हा इथे आपला एसएल असता आणि टार्गेट आपला हा मग टार्गेट ठेवला असता इथे। तर बघा जवळपास आपल्याला 1000 पॉईंटचा टार्गेट भेटला असता। तर इथे कोणी मी सांगितलेल्या लेवलवरती ट्रेड केला असेल तर खूप चांगली गोष्ट आहे। मी सांगितलं तर 50,000 खूप स्ट्रॉंग सपोर्ट आहे। 50,000चा सपोर्ट घेऊन 51,200 हा मी बुधवारच्या ट्रेडिंगच्या सेशनमध्ये सांगितलं होतं। जसं मी सांगितलं होतं जसं प्रिडिक्ट केलं होतं तसंच 50,000चा मार्केटने सपोर्ट घेऊन 51,200 मार्केटनी वरच्या साईडला ब्रेक केलं आहे। पण ठीक आहे, 51,200 जरी 100 जरी कोणी बुक केलं असलं तर हे कमी पॉईंट नाही, ते जवळपास 1000 पॉईंट आहेत। इथे ही जी लेवल आहे, इथे जी ही लेवल आहे 51,100-200 ही लेवल खूप स्ट्रॉंग होती। ही वरच्या साईडला ब्रेकआउट देऊन मार्केट सडनली आणखीन वरती गेलेलं आहे। 51,600ला मार्केटने क्लोजिंग दिलेलं आहे। तर उद्यासाठी काय असू शकतं बघा, 51,200ला मार्केट जर खाली इथं ओपन झाला तर इथून मग 52,000चा आपल्याला उद्यासाठी किंवा 52,400 किंवा मग 53,000चं टार्गेट उद्यासाठी आपल्याला बघायला भेटू शकतं। पण 51,200 जर खालच्या साईडला ब्रेक झाला तर मग अगेन आपल्याला 50,000चं डाऊन साईडला आणखीन आपल्याला बघायला भेटू शकतोय। तर बघायचं आहे, चॅनलला नवीन असेल तर लाईक करायचं, शेअर करायचं, कमेंट करायचं। थँक्यू।